कलम 5 काम हे काय आहे? एक अलार्म 5 काम साधारण तुम्हाला माहिती आहे, आज देखील तुम्ही माझ्याकडे मुलाखतीला येणार होता त्यावेळेस तुम्ही तुमचा अलार्म लावला असेल तुमच्या ह्याला मोबाईलला आणि त्या पद्धतीने तुम्ही उठता. मी पण रोज अलार्म लावतो आणि उठतो. अलार्म आपल्याला जाग करतो. कुठल्याही कामाला अलार्म आपण आता बोलत असताना कितीला संपवायची ते अलार्म लावतो आणि आता ते संपलं पाहिजे, वेळ झाली. तसं ह्या दोन्ही शहरामध्ये अलार्म वाजला पाहिजे, तो वाजावा आणि तो अलार्म वाजला की ते आपल्याला सोडवायचंय. त्याच्यामध्ये ट्रॅफिक, त्याच्यामध्ये खराब रस्ते, ट्रॅफिक आणि खराब रस्ते नंबर 1. नंबर 2 घन कचऱ्याची विल्हेवाट लावणं, कचरा मुक्त शहर करणं, स्वच्छता करणं ते 2. आरोग्याच्या संदर्भामधलं ते 3. चौथं आपलं पर्यावरण. सध्या आपलं प्रदूषण इतकं वाढलेलं आहे, जगात आपण 4थ्या क्रमांकावर पोहोचलेलो आहे. ते प्रदूषण कमी करायचं असेल तर तशा पद्धतीनं काही पावलं उचलावी लागणार आहेत. ती उचलता येतात, त्याला राजकीय इच्छाशक्ती लागते. ते एक महत्वाचं काम त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं. आणि 5वं अजून एक काही आहे, मी आता जे ड्रेनेज तेच प्रदूषणातच येतं. STP व्यवस्थित करणं, त्याच्यातनं ट्रीटमेंट करून ते पाणी चांगल्या पद्धतीनं सोडणं, ह्या अशा ज्या काही 5 गोष्टी आहेत ह्या चांगल्या करण्याचा आम्ही तो अलार्मचा मुद्दा पुढे आणलेला आहे. आणि ह्याच्याबद्दल आम्ही काय करणार ते मी तुम्हाला परवा दिवशी 10 तारखेला प्रेस घेऊन तुम्हाला म्हणजे मीडियाला सांगणार आहे. बर दादा, केंद्रात राज्यात भाजप आहेच, मग पुणे महापालिका किंवा पिंपरी चिंचवडमध्ये दादाच का हवी? मी सांगितलं ना, केंद्रात आणि राज्यामध्ये काँग्रेस होती मागे, तरी हे महानगरपालिका 25 वर्ष माझ्या ताब्यात होती. का? तर मी काम करतो म्हणून. मी कामाचा माणूस आहे. मी काम करतो म्हणून मला हवंय. काय विजन आहे तुमचं? म्हणजे आता मी सांगितलं की हे जे काही कर्ज काढण्याची वेळ आली त्याच्यातनं जे लिकेजेस आहे, जे भ्रष्टाचाराची प्रकरण तिथं झालेली आहेत. मागं तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचा चेअरमनला रेड हँड पकडलेलं होतं, त्याला अटक झालेली होती. मागं काढा रेकॉर्ड. भ्रष्टाचार झाला ना, कुणाच्या हातात महानगरपालिका होती, त्या पक्षाच्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमननी केलं ना, मग तिथल्या जो कारभारी होता त्याने बघायला नको होतं? ह्या गोष्टी आपल्याला थांबवायच्यात. पिण्याच्या पाण्याच्या समस्या खूप आहेत, त्या दूर करायच्यात. आज पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये टँकरचं प्रमाण इतकं मोठं आहे, अक्षरशः तुम्ही वाघोलीच्या परिसरात किंवा इकडं सूस वगैरेला गेला तर लोक वैतागून गेलेली आहेत. कारण तिथं टँकर शिवाय त्यांना पाणीच प्यायला मिळत नाही. आता ज्यावेळेस ते टॅक्स भरतात, त्यांचा अधिकार आहे की टॅक्स भरल्यानंतर आम्हाला पाणी, ड्रेनेज आणि आम्हाला स्वच्छता, झाडलोट आणि कचऱ्याची विल्हेवाट नीट लागली पाहिजे. ह्या तर मूलभूत गरजा आहेत, त्या केल्याच पाहिजेत. त्या केल्या गेल्या नाहीत म्हणून तर मी उतरलो ह्याच्यामध्ये. दादा